त्याच्याकडून अनुभव घेतला आणि केलं. 2 वर्ष झालं करतोय. बरं. याचा आता सध्याला हमी भाव काय भेटतो आपल्याला? 16,000 ते 25,000. हा. नमस्कार मित्रांनो, अक्षय टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत तालुका जिल्हा बीड येथील नेकनूर या गावी चिया बी बद्दल A to Z माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार सर. तर सर्वात आधी आमच्या युट्यूब फॅमिलीला आपला परिचय द्या. माझं नाव औदुंबर संजय शिंदे, तालुका बीड, राहणार नेकनूर. तर सर मला सांगा, तर ही किती एकर आता आपण चिया बी पेरलेला आहे? 5 एकर. 5 एकर. याचं एकरी बी किती लागत? 700 ते 1 किलो म्हणायचं. 700 ग्रॅम ते 1 किलो. बरं. याला जमीन कोणत्या कोणत्या प्रकारची लागते? साध्या जमिनीत पण येतो आणि बाहेर जमिनीत बी येतो. बरं. साध्या जमिनीमध्ये आणि बाहेर जमिनीमध्ये काय फरक? उतार कमी होतो. 1 क्विंटलचा फरक पडतो म्हणायचं. बरं. म्हणजे हलक्या कमी येतो. कमी येतो. याचं पाण्याचं नियोजन कसं असतं? पाण्याचं 5 ते 6 वेळेस पाणी द्यावं लागतं. हा. आणि हलकी बारीमध्ये का तसं काय? हलक्यामध्ये जास्त द्यावं लागतं ना, हलक्या जमिनीत. बरं. याच जे बी आहे ते आपण कुठून आणता? वाशिम. म्हणजे मेन पीक ही वाशिम मधलं. बरं. येणारे रोग कोणचे? त्याला रोग काहीच नाही. रोग म्हणजे रोगाचं म्हणजे विशेष नाही. रोग काही नाहीच. लास्टच्या टाइमला जर वाटलं काय तर कीटकनाशक नाही तर युरिया टाकायचा. पण याला दुसरे जनावर खाऊ शकतात, म्हणजे डुक्कर असतील? काय नाही, त्याला हरण, डुक्कर, तुमची शेळी, मेंढी हे म्हणजे याला म्हणजे खातच नाही त्याला. बरं. इथं उभा राहिले तरी खात नाही. आणि हे किती महिन्याचे पीक आहे? 4 महिन्याचं. याची लागवड कधी करू शकतो आपण? ऑक्टोबर महिन्यात. ऑक्टोबर महिन्यात. सोयाबीन निघलं की लगेच हे करायचं लागवड. याचं मेन मार्केट कुठे आपलं समजा विक्री करायचं असलं तर? वाशिमच. आता सध्या आम्ही बघतो आपल्या इकडे आता पारंपरिक पिकं चालू आहे. नवीनच ही शेती करा म्हणून तुम्हाला ह्याची कुठून कल्पना आली समजा तुम्हाला? माझा मित्र आहे वाशिमला, त्याचा 5 एकरचा प्लॉट आहे. पण ते झालं 4-5 वर्ष झालं करते. ते तेव्हापासून त्याचा आम्ही तिथं असं जाण्यात आल्यामुळं ते नवीन पीक दिसलं, पाहण्यात आलं. मग ते राजमात सोयाबीन तर होतच, ते तर माझ्या दुसऱ्या ह्याच्यात बी होते. पण हे मला एकदा 2 वर्ष झालं करून बघतोय. त्याच्याकडून अनुभव घेतला आणि केलं. 2 वर्ष झालं करतोय. बरं. याचा आता सध्याला हमी भाव काय भेटतो आपल्याला? 16,000 ते 25,000. तर हे पीक आपण उन्हाळ्यात पण घेऊ शकतो का? उन्हाळ्यात घेऊ शकतो, पण पाणी ज्याचं म्हणजे भरपूर असेल तरच घेऊ शकतो. नाही तर पाणी खूप लागतं त्याला. पाणी भरपूर. सहसा माणूस ह्याच्यातच घेते, उन्हाळ्यात घेत नाही. उन्हाळ्यात जर घेतलं तर काय फरक पडू शकतो? फरक म्हणजे कुंटल आपलं हे कमी होतं. फरक पडतो. कुंटल उतार कमी होतो. तरी आता हलकी असो किंवा भारी असो, तरी ही एकरी क्विंटल किती निघतं आपल्याला? एकरी हलकी असेल तर 3 म्हणजे एकरी 4 क्विंटल निघतं. आणि हलकी असेल तर समजा एका क्विंटलचा फरक पडतो, 1 ते 1.5 क्विंटलचा. पण हे पीक परवडतं का? समजा हरभऱ्याला, राजमाला आपल्याला चांगलं परवडतो ना. कमी नाही परवडतो ना. 4 क्विंटल भाव चांगला आहे त्याला. आपल्याला 20,000 गेल्या वर्षी भाव घातला होता. बरं. तर याचे फायदे काय आहेत नेमक्या चिया बीचे? हे आयुर्वेदिक आहे. बरं. आपलं ते ह्याच्यात टाकायचं सब्जा कसा असतो आईस्क्रीम मध्ये, हे तसं आयुर्वेदिक वापरतात. त्यामुळे याचा भाव पण इतका आहे. तर आमचे जे शेतकरी आहेत त्यांना नवीन करायचे, तर त्यांनाही तुमच्याकडून बी किंवा मार्गदर्शन भेटू शकतं? भेटू शकतं ना. भेटू शकतं मार्गदर्शन, भेटू शकतं, बी भेटू शकतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर ही शेती करायची असली तर या सरांचे आम्ही आपल्या स्क्रीनवर नंबर दिले आहेत. यांना कॉन्टॅक्ट करून आपण बी घेऊ शकता व मोफत मध्ये मार्गदर्शन सुद्धा हे सर आपल्याला देतील. 2 वर्षापासून आपण ही शेती करता. 2 वर्षात आपल्याला काय काय अडचणी जाणवल्या? ह्याला फवारणी कसलीच नाही, तुमचं काहीच नाही. ह्याला जनावर खात नाहीत, त्यामुळे ह्याला काहीच गरज नाही. फक्त पाणी लागते. त्याला फक्त पाणी कमी पडून द्यायचं नाही. पिकाला जास्त सूट होणारा हंगाम कोणचा आहे? रब्बीचा आहे. आणि रब्बीचा हंगाम म्हणजे ह्याच्यात रब्बीच्या हंगामात सूट होतं आणि सर्वात जास्त आपल्याला जसं म्हणा तसं उतार निघतो. बरं. नाही तर मग तुमचं करायचं तर तुम्ही तुमच्या रिक्सवर करा. पोषक वातावरण रब्बी म्हणजे चांगलं वातावरण आहे. शेतकऱ्याला पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.